नमस्कार बालदोस्तांनो. नमस्कार. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तिचं नाव आहे बाबांना सांगा मी नाही यायची. बाबांना सांगा मी नाही यायची. मी नाही यायची असं नाकवाकडे करून मी नाही यायची. तर एक घर असतं आणि त्या घरात आई बाबा मुलगा हल्ली कसं चार जण असतात ना मेंबर घरात. हा. तुमच्याकडे कसे दादा तू आणि आई बाबा आहेत ना, हा. तशी त्यांची फॅमिली असते. साधे असतात, लोक गरीब असतात. पण एक दिवस त्या घरातल्या बाबांना वडिलांना त्यांना चांगली लॉटरी लागते आणि लॉटरी लागते तर खूप पैसे मिळतात. ते खूप खुश होतात. मग आता काय करायचं? मग आई बाबांना म्हणते अ मला ना नाकातली नथ पाहिजे. काय पाहिजे? ओ नथ. मुलांनो, मला नाकातली नथ नथ. पाहिजे. नोज रिंग म्हणतात त्याला इंग्लिश. तर बाबा म्हणतात बरं, तिला नोज रिंग करतात. मग मुलगा म्हणतो मला अंगठी पाहिजे. मग त्याला फिंगर रिंग करतात, अंगठी करतात. मुलगी म्हणते मला कानातले झुमके पाहिजेत. झुमके म्हणजे ते असं बोलताना हलतात ना, तर ते तिला आवडतात. तर बरं म्हणतात बाबा, बरं म्हणतात, सगळ्यांना करतात. आणि बाबा म्हणतात मला मी स्वतःला सोन्याचे दात लावून घेणार. तर मग सगळेजण सगळं करतात. मग त्यांना असं वाटतं हे आपण लोकांना दाखवावं. पण कसं दाखवणार? त्यांना लोकांना सरळ दाखवायला लाज वाटते. लोक म्हणतील काय हे असं केलं. म्हणून ते काय करतात, आयडिया सगळेजण एकत्र बसतात, विचार विनिमय करतात, आपण काय करूया. मग त्यांना आयडिया सुचते. ते म्हणतात असं करूया, आपण घरात एक सत्यनारायणाची पूजा करूया. सत्यनारायणाची पूजा करायची. आणि मग पूजा केली की लोकांना आपण बोलवूया, या आमच्याकडे या, सत्यनारायणाच्या पूजेला या, तीर्थप्रसाद घ्यायला या. मग लोक आली की आपण लोकांना दाखवूया, ते म्हणजे असं दिसेलच ना. तर बरं म्हणतात. मध्ये सत्यनारायणाची पूजा करतात आणि मग सगळ्यांना गल्लीतल्या लोकांना आमंत्रण देतात की आमच्याकडे पूजेला या. आणि मग संध्याकाळी सगळे लोक पूजेला येतात ना, मग हे तिकडे सतरंजी वगैरे घालतात, गालिचा वगैरे घालतात. आणि मग बाबा ओसरीवर बाहेरच उभे राहतात. आणि कोणी आले ना की ही या ही आता ही केल्या तर त्यांचे दात लोकांना दिसतातच ना. मग लोक विचारतात अरे हो तुम्ही दात केले सोन्याचे दात केले. मग त्यांना बरं वाटतं की लोकांना आपले दात दिसले. सगळ्यांच्या समोर ही उगाच हसायचे आणि असं हसून त्यांनी लोकांना आपले दात दाखवले सोन्याचे केलेले. मग लोक घरात आले तर मग त्यांनी जाजम टाकलं होतं ना बसायला. आता ह्या मुलाची पाळी, ह्याला अंगठी दाखवायची असते. आता अंगठी दाखवायची तर कसं करायचं? मग तो लोकांना काय करतो मी ते उगाच सांगतो, इथे बसा तिथे बसा, इथून उठा तिथे बसा. काय करतो? इथे बसा तिथे बसा, तिथून उठा तिथे बसा. सारखं तो असं बोट पुढे करायचं एकसारखं. मग लोकांना कळलं हा का बोट पुढे करतो. मग लोकांना अंगठी दिसली. अरे तू अंगठी केली. हो नवीन केली सोन्याची अंगठी माझ्या बाबांनी मला केली. मग त्याला बरं वाटतं की आपल्याला आपली अंगठी लोकांना दिसली. मग आता हे पाळी आली त्या ताईची, घरात जी मुलगी होती तुझ्या की तिने काय केलं होतं, कानातले झुमके. मग ते बाबा काय करतात माहिती, तिला सांगतात त्यांचं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं ना, आईला सांग बोलवले. मग आता ही काय करते माहितीये, तिकडे आईजवळ जाते आणि ती आईला सांगते आई ग आई तुला बाबांनी बोलवलंय. झुमके हालत नाही, ते हलवायला पाहिजेत ना, म्हणून त्याशीच मान हलवते. आई ग आई तुला बाबांनी बोलवलंय. मग ते झुमके हालतात ना सारखे. मग लोकांच्या लक्ष आई अशी मान का सारखी करते, सारखी कशाला अशी हलवते लोक. मग लोकांचं लक्ष अरे तू कानातले केले झुमके केले, छान केले असं म्हणून मग लोकांना झुमके पण आवडतात. मग तिला पण बरं वाटतं वा आपले झुमके दिसले. आता पाळी आली आईची. आता आई कशी सांगणार? तर आई काय म्हणते माहिती, बाबांना सांगा मी नाही यायची. मी नाही यायची. एवढं नाक वाकडं करते ती असं करून की लोकांना कळतं की अरे हिला आपल्याला नथ दाखवायचे. आणि मग लोक विचारतात अरे काकू तुम्ही नथ केली, एवढी चांगली नथ केली. म्हणजे हो ह्यांनी आम्हाला सगळ्यांना दागिने केले. आणि मग असे ते सगळे एन्जॉय करतात. अशी होती आजची फनी स्टोरी. बाबांना सांगा मी नाही यायची. आवडली का गोष्ट? मग गोष्ट आवडली तर जरूर कमेंट करून कळवा.
शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय जय श्रीराम. श्रीराम.